ए बी ए बी और सी. मित्रांनो यांनी या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 1/3, 1/4 आणि 1/5. मित्रांनो कधीही इन्व्हेस्टमेंट असो किंवा कोणतीही गोष्ट असो अपूर्णांकामध्ये असेल तर त्याला मित्रांनो पूर्णांकामध्ये आपण रूपांतर करत असतो. हिंदीमध्ये अपूर्णांकांना मित्रांनो आपण या ठिकाणी भिन्न म्हणतोय. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे कसे रूपांतर करणार मित्रांनो, तर यांची एलसीएम घेऊ. एलसीएम कोणाची मित्रांनो, हर म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो छेदाची या ठिकाणी मित्रांनो लसावी घेणार. किती लसावी येणार मित्रांनो, 60. म्हणजे या ठिकाणी हे 20 येतील, किती गुणिला 60, तर या ठिकाणी हे मित्रांनो 15 येतील, गुणिला 60, तर हे किती मित्रांनो या ठिकाणी 12 येतील. म्हणजे ए 20 रुपये गुंतवणूक करतो, बी किती 15 रुपये आणि सी किती मित्रांनो 12 रुपये. मग पुढे काय म्हणतात, 4 माह बाद ए ने अपनी आधी पूंजी निकालली. ए ने अपनी आधी पूंजी निकालली म्हणजे 20 रुपये 4 मंथ साठी आणि त्यानंतर आधी पूंजी निकालली तर आता 10 रुपये असतील आणि ते 8 मंथ साठी असतील. त्यानंतर मित्रांनो बी या ठिकाणी कोणती पूंजी किंवा कोणती रक्कम काढत नाही, कंटिन्यू मित्रांनो हे 15 रुपये 12 मंथ साठी असतात. आणि सी सुद्धा मित्रांनो कोणती पूंजी किंवा कोणती रक्कम या ठिकाणी काढत नाही, जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती शेवटपर्यंत ठेवतो. मग या ठिकाणी 12 गुणिला 12 तर या ठिकाणी येतील 144, त्यानंतर 15 गुणिला 12 180 आणि मित्रांनो त्यानंतर हे 20 गुणिला 4 किती मित्रांनो 80 होतील, 10 गुणिला 8 किती 80, हे टोटल 160 होतील. मित्रांनो यांना भाग द्या, 60 करूयात आपण या ठिकाणी, जिथं जिथं भाग जात असेल तिथं तिथं आपण भाग देऊया. मित्रांनो या ठिकाणी हे 80 होतील आणि हे किती मित्रांनो या ठिकाणी 90 आणि हे 72. पुन्हा या ठिकाणी भाग जातोय मित्रांनो किती, हे 40, हे 45 आणि हे किती मित्रांनो 36. आता पुढे कोणत्याही संख्येने यांना भाग जात नाही, म्हणजे ए ला टोटल रकमेपैकी 40 हिस्सा भेटणार, बी ला मित्रांनो 45 भाग आणि सी ला किती मित्रांनो 36. या तिघांची बेरीज करून टाका मित्रांनो, 4 8 8 आणि 3 11, 110, 110 आणि 11 किती 121. 121 साठी 8,470 रुपये रक्कम आहे. 121 ने भाग द्या. 1 च्या टेबल मध्ये 1 च्या टेबल 7 पर्यंत, बे साथी 14, 1 त्यानंतर 1 साथी 7 आणि किती 8 म्हणजे किती मित्रांनो 70. या ठिकाणी एक भाग बरोबर 70 रुपये. तो लाभ में ए का हिस्सा ज्ञात करे या ए का लाभ ज्ञात करे. मग मित्रांनो 40 गुणिला 70, ए चा हिस्सा किती मित्रांनो 40, 40 गुणिला 70, 7 चौक किती 28 म्हणजे 2800 रक्कम या ठिकाणी 2800 रुपये एला भेटेल. ओके ठीक आहे, थांबूया. थँक्यू.